टक्कल व्हायरस. टक्कल व्हायरसचा सगळ्यात खतरनाक व्हिडिओ 10 सेकंदात महिलेचे सगळे केस गळाले. बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ शेगाव तालुक्यात असल्याची माहिती मिळत आहे. या व्हिडिओत महिलेच्या डोक्यावरील सगळे केस एकाच वेळी निघून टक्कल पडत असल्याचं दिसून येत आहे. अगदी सहजपणे हे केस हातात येत असून एकाच वेळी सगळेच केस कसे निघाले? सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. समोर असलेल्या या व्हिडिओनं आरोग्य यंत्रणेची झोप उडवली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीचं नेमकं कारण शोधण्यासाठी ICMRचे 4 पथकं बाधित गावात दाखल झाले आहेत. दिल्ली, चेन्नई, भोपाळ आणि पुण्याच्या ICMRच्या टीम्स बोन गावात दाखल झाल्या असून गावातील रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. या टीमकडून रुग्णांच्या केसांची, रक्ताची, त्वचेची त्याचबरोबर अन्नधान्याची देखील तपासणी होणार आहे. टक्कल व्हायरसने जिल्ह्यात पसरले हातपाय. तर दुसरीकडे या टक्कल व्हायरसने जिल्हाभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. शेगाव सोबत नांदुरा तालुक्यातही या व्हायरसनं शिरकाव केला असून नांदुरा तालुक्यातील वाडी गावात टक्कल पडलेले 7 रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता टक्कल व्हायरसचा शिरकाव जिल्हाभर होणार का अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. बुलढाण्यातील या टक्कल व्हायरसने आतापर्यंत तब्बल 139 जणांना टक्कर पडलेला आहे. अकोला आणि बुलढाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या आजाराच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांच्या नखाचे, त्वचेचे, रक्ताचे, पाण्याचे आणि मातीचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. यातल्या पाणी तपासणीच्या अहवालात पाण्यात नायट्रेटचं प्रमाण अधिक असल्याचं स्पष्ट झालं. फंगल इन्फेक्शन नाही. पाण्यातील नायट्रेटचं प्रमाण 10% असायला पाहिजे. ते प्रमाण प्रति लिटर 54% म्हणजे 5 पट अधिक असल्याचं समोर आलं. तसंच क्षारचं प्रमाण 2100 आहे, ते केवळ 110 असायला पाहिजे. सुरुवातीला फंगल इन्फेक्शन असल्यामुळे नागरिकांना टक्कल पडत आहे असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र बायोप्सी टेस्टिंग अहवालानंतर हे फंगल इन्फेक्शन नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता टक्कल नेमकं कशामुळे पडतंय याचं गूढ कायमच आहे.